येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. परदेश दौऱ्यावरून महापालिका पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. राज्यातील 5 महापालिका आयुक्त तसंच इतर 4 पदाधिकारी असे 9 जण डेन्मार्क इथं होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी जाणार असून सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे तसंच स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांची प्रवीणसिंह परदेशी यांनी निवड केली आहे. 17 मे ते 23 मे दरम्यान हा दौरा होणार असून याचं विमान तिकीट तसंच व्हिसा देखील शासनानं पाठवून दिलाय. महापौर विनायक कोंडाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पक्षनेते नरेंद्र काळे यांचा या दौऱ्यात समावेश नसल्यामुळे त्यांची धुसफूस सुरू झाली आहे. याबाबत रंजिता चाकोते म्हणाल्या, आम्ही सर्वच पदाधिकारी या दौऱ्यात गेलो असतो तर आनंद झाला असता. मात्र शासनानं आयुक्त सचिन ओंबासे आणि माझी अशा दोघांचीच निवड केली आहे. विशेष म्हणजे या दौऱ्याचा खर्च महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार करणार नसून डेन्मार्क गव्हर्नमेंटकडून या दौऱ्याचा खर्च करणार असल्याचं चाकोते म्हणाले आहेत. महापौर विनायक कोंडाल यांनी याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचं सांगितलं. त्यामुळे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौरे टाळा. कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए असं आवाहन केलं असतानाच त्यातच आलेला हा डेन्मार्क परदेश दौरा चांगलाच गाजणार असं दिसतं. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या पुणे ते फलटण पर्यंत पालखी मार्गाची बसमधून करणार पाहणी आणि सायंकाळी अक्कलकोटमध्ये विविध महामार्गांचं करणार भूमिपूजन. सोलापूर विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया झाली सुरू. बुधवारी 4 वाजता तुळजापूर तामलवाडी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या रात्री अक्कलकोटचा कार्यक्रम संपवून आल्यानंतर सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये करणार मुक्काम. सोलापूर जिल्ह्यात उष्माघातामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू. मोहोळ तालुक्यातील पापरी गावच्या 35 वर्षीय शोभा डोंगरे या शेतकरी महिलेचा उष्माघातानं मृत्यू. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. सोलापुरातील शिवसंतोषी हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार न मिळाल्यानं आईचा मृत्यू झाल्याचा आरोप करत अर्जुन कांबळे यांच्या फिर्यादीनंतर डॉक्टर शरण बसप्पा दामा यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बऱ्याच दिवसांनंतर सोलापूर जिल्हा परिषदेत आता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नो व्हेइकल डे पाळला जाणार. त्यामुळे सोमवारची प्रत्येकालाच उत्सुकता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय. मुख्यमंत्र्यांनी आता सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये घट करणार असल्याची केली घोषणा. तसंच मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यावरही काही काळ निर्बंध असणार. बारामतीमध्ये पुन्हा एकदा शिकाऊ विमान कोसळल्याची घटना. सरावादरम्यान हे विमान कोसळलं असून सुदैवाने या अपघातात शिकाऊ पायलट सुरक्षित असल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानावर महाराष्ट्रही काम करणार आहे. विरोधकांनी त्याची थट्टा करू नये. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागलाय. आपण प्रत्येकानं आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला तरी फरक पडेल.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. अशोक खरातला सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जगदंब पतसंस्थेत 32 बनावट खाते उघडल्यानं पोलिसांनी अशोक खरातची पोलीस कोठडीची केली होती मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं ते आपण देखील गांभीर्यानं घेणं आवश्यक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे तब्बल 22 आमदार भाजपतून लढणार. आमदार रोहित पवार यांचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री नितीन गडकरी यांनी 14 आणि 15 मे 2026 रोजी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौरा बसनं करण्याचा घेतला निर्णय. याबाबत रस्ते वाहतूक मंत्रालयानं जारी केले निर्देश. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अनावरण. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट. अकोल्यात 45.1 अंश, अमरावतीत 44 अंश तर नागपुरात 42 अंश तापमानाची नोंद. सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमी. ACPG प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा ठेवत इतर वाहनांमध्ये त्यांनी केली कपात. CBSE 12वीच्या 85.20% लागला निकाल. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का 88.86% असून मुलांचा निकाल 82.13% लागला आहे. मुख्यमंत्री बनवल्यानंतर थलपती विजय यांनी तामिळनाडू विधानसभेत आज बहुमत सिद्ध केलं. विजय यांच्या सरकारला 144 आमदारांचे मिळाले समर्थन.